आपले का नाही आता एवढी अशी बैल तयार झालेत, अजून थोडी बैल तयार करून आपण या बैलांना फिनिशिंग करून रंगवण्यासाठी सुरुवात करणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, आज का नाही तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कामाला सुरू करण्याआधी जेवण करून घेतलं. जसं जेवण झालं तसं शेड मध्ये बैल तयार करण्यासाठी निघालो. आपले का नाही 2 ते 3 दिवसामध्ये एवढी अशी बक्कळ बैल तयार करून झालती बर का. जसं शेड मध्ये आलो तसं बैलाचे साचे भरून बैल तयार करण्यासाठी सुरुवात पण केलंय. आपल्याकडे एवढी अशी बैल तयार करून झालेत, आपण काही दिवसानंतर यांना फिनिशिंग करून रंगवण्यासाठी सुरुवात करणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. मगाशी का नाही आपण 15 ते 20 मिनिटापूर्वी आपण बैलाचे साचे भरलेले ते सुकल्यानंतर काढण्यासाठी सुरुवात केले. आपण का नाही मगापासून 30 ते 40 एक बैल तयार केले. जशी बैल तयार करून झाली तसं आवरून रामाच्या मंदिरामध्ये रामनवमी साजरी करण्यासाठी निघालो. जसं मंदिरामध्ये पोहोचलो तसं मन प्रसन्न पण होऊन गेलं की राव. त्यात एक महाप्रसाद घेण्यासाठी भली मोठी अशी गर्दी पण झाली. दर्शन ते झाल्यानंतर एका ठिकाणी येऊन थांबलो. जसं शेतामध्ये येऊन थांबलो तसं आबाळ पण लक्क होऊन गेलं की राव. नंतर का नाही महाप्रसाद घेण्यासाठी आलो. जसं महाप्रसाद घेण्यासाठी बसलो तसं एक पाऊस पण यायला सुरुवात झाली. नशिबाने शेजारच्या घरामध्ये जेवण्यासाठी जागा मिळाली. नंतर का नाही जाताना नमस्कार केला आणि निघालो घरी. जाता जाता पाऊस पण आणि गारा पण दोन्ही पण संकट पडत होते. नंतर का नाही जाताना भला मोठा असा पाऊस पण आला, मग त्यामुळे एका शेड मध्ये थांबलो. त्यात एक पावसाचे मोठे मोठे थेंब पण पडत होते. जसा पाऊस थांबला तसं घरी जायला निघालो. तर मंडळी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.